जालन्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले. आपल्यासोबत कल्याण काळे साहेब आहेत. सर, काय सांगाल, ऐतिहासिक विजय मिळवला आहे? पहिली प्रतिक्रिया. मला सर्वप्रथम आनंद या क्षणाचा आहे. लोकांनी यावेळेला फार मोठा विश्वास माझ्यावर या जालना लोकसभा मतदारसंघातल्या मंडळीने दाखवला. मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला विशेष धन्यवाद देतो की त्या सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी माझ्याकरता जीवाचं रान केलं, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि ते मला मतं मिळवून दिली आणि एवढ्या मोठ्या मताधिक्याने मला निवडून येता आलं. आनंद या गोष्टीचा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडीत काढायचं काम ज्या सरकारने करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्याबद्दल आव्हान केलं होतं आम्ही जनतेला की बाबासाहेबांची घटना वाचवायची असेल तर आपल्याला केंद्रातलं सरकार घालवावं लागतं आणि त्यातला एक खासदार म्हणून मला आपल्या लोकांनी निवडून दिलं. मी त्यांचे विशेष आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. साहेब, खरं तर हा 25 वर्षापासून भाजपचा गड मानला जात होता आणि एवढ्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेला असं वाटलं होतं की एवढ्या मताधिक्यानं निवडून यावं? खऱ्या अर्थाने हा भाजपचा गड कधीच नव्हता. तुम्ही बघा, मी पराभूत झालो तेव्हा 8,000 मताच्या फरकाने पराभूत झालो. 2 वेळेला ते त्यांच्या कर्तृत्वानं निवडून आले नाही, ते दोन्ही वेळेला मोदी लाटेत निवडून आले. लाटेत निवडून येणं वेगळी गोष्ट आहे आणि लाट नसताना निवडून येणं वेगळी गोष्ट आहे. आज लाट नव्हती तर ते पराभूत झाले, बरोबर आहे. 2009ला लाट नव्हती तर अवघ्या 8,000ने पराभूत झाले, मी पराभूत झालो. थोडक्यात काय की लाटेवर चालणारी माणसं आणि न चालणारी माणसं हा लोकांनी, जालन्याच्या लोकांनी फरक दाखवून दिला आणि या वेळेला त्यांना त्यांचा रस्ता दाखवला आणि मला माझ्या बाजूने कौल दिला. साहेब, जालन्याचे खासदार म्हणून पहिलं कोणतं विकास काम तुम्हाला जालन्याचं करायचं? काय मला आता पहिल्यांदा कलेक्टर साहेबाकडून निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेऊ द्या आणि मग आपण काय करू की एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊ. तोपर्यंत आपण जालन्याचा मास्टर प्लॅन तयार करू आणि तो मास्टर प्लॅन तयार केल्यानंतर आपण जालन्याकरता काय करणार आहोत ते सांगितलं तर जरा जास्त होईल. आत्ता सांगणं जरा जास्त लवकर सांगितल्यासारखं होईल. तुम्हाला पुढे पण खाद्य मिळालं पाहिजे ना, एवढं लवकर संपू नका. धन्यवाद. साहेब, एक शेवटचा प्रश्न. मराठा आंदोलनाचा फायदा झाला असं बोलत होतं महाविकासाला, याबद्दल काय वाटतं? निश्चितपणाने मराठा आंदोलनाचा फायदा झाला ना, मी कुठं नाही म्हटलं. जरांगे साहेबांनी उपोषण केलं, आंदोलन केलं, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, उलट पक्षी गोळीबार केला. स्वाभाविकच त्या समाजाच्या जनभावना या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होत्या. त्या मराठा समाजाने मला मतदान केलं, 100% गोष्ट खरी आहे. परंतु त्यांचा जो डाव होता की मराठा समाजामध्ये आणि ओबीसीमध्ये अंतर निर्माण करून कुठंतरी ते मतं तरी आपल्याला मिळाले पाहिजे असं त्यांना भारतीय जनता पक्षाला वाटत होतं. परंतु मला इथं सांगायला आनंद होतो की ओबीसीच्या सगळ्या समाजाने, घटकाने मला सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात केलं, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. धन्यवाद. हे होते कल्याण काळे यांनी खरं सांगितलं मराठा आंदोलनाचा मला फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलेलं. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज मराठी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.